दयाचे केले आधी मरण होय सकाळ विद्याचे आदिकरणाचे सवन गुरुचे नमस्कार होण्याचा आधार दये आपुले कपळ आभरे वरी वैसो पाऊले सिंचन गुरुचे नमस्कार होण्याचा पांडुरंगा करू ओम नमो जागरे तुमते पाले देव सोसने मेरा आत्मा देवा लोक गणेशो सकलार्थमते प्रकाशो मने निवृत्ति दासो अवधारी ओम नमो जागरे आज तुम्ही अर्ध दिसा नाही त्यामुळे
एकटा आळानी मंदिरात गेली हरिपाठानं त्याला काही पुढे गेला म्हणजे मंदिरात आणि तिथे हरिपाठ झाल्यावर म्हणजे कशाला बोललं म्हणलं आपल्या गाडीला ड्रायव्हर गाडी पुढे जाऊ दे मला दिंडीत जायचं कोणत्या दिंडीत तिकडे गुरुची आम्ही सद्गुरूच्या दिंडीत आपली इकडून इतके गेले तर कुठं काढत असतो तो आमचंच व्हायला आम्ही कसं सद्गुरू त्याला आपला आणि ती दिंडी सोडली नाही मला आठवण या दिंडीत जाते म्हणून मला आवडतच नाही आवडायला सगळ्या देवांच्याच येतात पण असं गुणगान गायला आवडी हीच माझी सर्व किती किती आनंद रे आनंद रे
याला सांभाळते आजीबाई काय म्हणली अरे आपल्याला काय कर त्या बाळाला थोडी बोलत ते राहतो भाड्यात म्हणजे आजी देते म्हणजे हो तुला पाणी देते म्हणजे का गेलं कोणतं मी राहणार गेलं तर कलिंगड होत त्या पाण्यामध्ये आता नाही पाहिलं का कधी कलिंगड पाहिलं कोणतं घेऊन आले आजी जर तुला कोणतं घेतो कलिंगड भारी का त्या पाण्यामध्ये मला लयच आवडलं पण तो मागितलं का नाही म्हणे मी कसं काय मी छोटा आहे तो मोठी आजोबाईला मागीला म्हणजे ते मागितले की लिहून टाकले माळे मामा आता गेले आधी गेली तर म्हणली अहो आमच्या एकलाचा कधीकडे आवडले तुझ्या पायाचा म्हणजे जागा घेऊ किती द्यायचे तितके नाही म्हणजे एकच द्यायचे बा असं मोठं कलिंगड आणलं ते कापलं आधी 4 पोळी आल्या 4 पोळी केल्या 5 केल्या एखादा वेगळी काय 5 पोळी देऊन दे मला व्याज दूध मागितलं मला दुसऱ्या डोकाला वाटलं काय जीव आमच्या अरे आधी तुझं काय कळत नाही मी तुला म्हणलं आत्मचा दूध मागितलं आणि तू डोकाला द्यायला लागली येणार काय होता असतो मोठा होतो रे मोठा आजीचा शब्द पाळला मोठा होतो 4 पोळी घेतल्या 5 पोळी घेतल्या 5 घरी गेले तू येऊन आल्याच्या नंतर दिल्या म्हणजे मला दिला त्याला दिली एकाच पोळ खाली म्हणजे तृप्त झाला एकट्याच पोळी बाकी स्वतःला 12 वर्ष 15 वर्ष एकाच पोळी तृप्त झाली विठ्ठल विठ्ठल अभिषेक
दिसत नाही लावू नको दिसायला लागले की ते लोक म्हणले ते तर गावाला गेले आणि हे कोण आहे आपल्याला आडवं आलेलं ते लोक म्हणायला लागले सगळा बरोबर करून वापर केला आणि महाराज मोठं काम केलं म्हणले आपण गोंधळ तुम्ही राहील आपल्याला तर आपल्या बाबाने आपल्याला रीत सांगितली त्या रीतीप्रमाणे आपण देव करायचं त्याच्या शब्दावर ठाम चालायचं त्याच्या शब्दाचे जर बाहेर चाललं तर इतकं व्याकार आहे कुणाला काही म्हणू नाही कोणाची काही निंदा करू नाही कोणाचं काहीच म्हणू नाही जसं आपल्या बाबांनी जसं कार्य चालले असंच कार्य आपण चाललं पाहिजे याच्यासाठी आपला देव करून घ्यावा त्यांनी मी ना जीवाचं सुखच नाही जीवनामध्ये आपली ते जर केलं तर आपल्याला सुख आहे नाही तर आपल्याला सुखाची काहीच आपल्याला सुखच नाही का जर त्यांनी नाम दिलं नसतं तर ह्या कुठले कुठं लोक कोण कुठं कशाला आले असते कोणाच्या वरती कोणाला झाले असते आपल्याला सगळं आजच्या जन्मीत आपण सगळेच एक होतो आणि अजून ती एकच आहे तर पहिले ती एकच होत ना आपल्या कळत नव्हतं म्हणून आपल्या बापाने आपल्याला एक करून दिले त्यांच्या वाचनावर तुम्ही ठाम चाला आणि त्यांच्या वाचनावर ठाम करून त्यांनी जसं कार्य केलं तसं आपलं कार्याने सुरू राहून द्यायचं जन्म एकदाच आहे पुन्हा माणूस जन्म नाही आता रामच नाही ना आता तारे मोकाळी ना माणूस इतकी वड लागत नाही आस लागत नाही लागली से आस मला गोडिया नामाची लागली से आस मला गोडिया नामाची
सद्गुरू सगळं बोलणं आपलं काहीच नसतं मनाने आपल्याला काहीच येत नाही मी मला आता मला उभा करायचे आणि मी काहीच बोलू आता कसं सगळं चांगलं केलं आणि अख्खं चांगलं केलं पण कोणाच्या नशिबाला कोणाला येत नाही बरोबर ते भोगा एकाच मुलगा आई वडिलाला सोडून देवाला गेला आता पुढच्या महिन्यात 27 तारखेला त्रास देते महिना स्वतः गुरुवारी निघल्या त्यांनी अहो तुमच्या आईची सांगा तुम्ही कोणता वा कशी कशी तो सांगतच काय देवाची ते खून सगळे आणि आहेत ना पण सगळे आपले ते सगळे याच्यासाठी तर तिळे तिळी तिळे तिळे पुण्य त्याच्यामध्ये जितक्या दिवस देवाने आपल्याला आयुष्य दिलंय त्याच्यामुळे तितक्या दिवस आपण काय करायचं आपल्याला भरपूर शाळा शिकली बाबांनी भरपूर असं आता तुम्ही जेवताना म्हणा तुम्ही भाकरी करताना म्हणा तुम्ही भांडे घासताना म्हणा आता तुम्हाला कुठं कुठे इथं खुर्चीताना म्हणा तुम्ही कोणतं काम करताना म्हणा हे बंद आहे का आपल्या बाबाचं आपलं झाले तोंड आपलं सिंगार आपलं
तितकंच झालेलं आहे. जसं आता तुम्हाला चालणं असंच झालेलं आहे. आधीच सगळं कार्यक्रम उरकून टाकलाय. मग आपण तिथं दाराने बसून दारापाशी आम्ही दाराने बसलो सगळ्यांना दिलं ना. म्हणजे नाम द्यायचं का म्हणजे हा कशाला रिस्क केला पण आम्हाला घ्यायचं ना म्हणलं. म्हणजे पण तुमच्याकडे कुणी यायला नाही जा कुणी नसलं तरी आम्ही आमचं करू. आम्हाला असंच लागली म्हणजे त्याच्या आम्ही आमचं करू. आता बसलो सगळे दिले दाराच्या गावाच्या बोललं बसू नकायचं ते बसले शेजारी आम्हाला द्यायच्या आधी त्यांच्याच आवाज दादाने बंद केलं. म्हणलं यांना आधी वर उठवा आणि मग यांना द्यावं. मग आम्ही 4 माणसं दुसरे दोन आम्ही 6 माणसं उचली बनवली. मग दादाने तळाचं पर्वत मला सांगितलं आम्हाला सगळं येते मग दादा पर्वत. आणि मग बाबा त्यांनी आम्हाला नावं दिले. घातल्यावर नाम मी कशी करते रामकृष्ण इथं गुरुदेव गुरुदेव महेश्वरा गुरुदेव साक्षात परब्रह्म तत्सदेव अवघडच म्हणतो आई पाठात भाषणात रोज म्हणतो. आणि लोक काय लावून देत लय सोपं आहे लय चांगलं आहे. आता साक्षात सगळं लक्षात आलं का माझे आजच्या व्यक्ती तिथून नामस्मरण करीत गेले. त्या शेजारणीला मला ऐकले द्या तिला सांगत गेली. असलं चिंतन केलं आम्ही असलं चिंतन केलं खरंच चिंतन केले आपण का. आणि मग कसं झालं महागडबड करत होते आम्ही काय माहिती कसं लागले ना आपण कधी आलो आजूबाजूला कसं माणूस तर अजून त्याकडे आपल्या मनाने आपण यायला पाहिजे. तसं भाव माझा बाकीचा का भाव बघायला ना आमच्या गावाची बऱ्याच महिन्याचा यांचा बदल या भावामध्ये बदलच नाही. मी काय करेन थोडी तिथे बदल मी आज करायची थोडी मला घरातला कोणी काही म्हणू अण्णा म्हणू पोरगा म्हणू पोहणी म्हणू इकडंच जाते तिकडंच जाते हेच कर तुम्ही मला काही म्हणा पण मला याची पद्धतच नाही. मला दुसरा म्हणजे आवडतच नाही. मला फक्त सत्त गुरु सगळ्यात नाव माझं पाहिजे सद्गुरू पाहिजे. मला दुसरं आवडतच नाही म्हणून माझ्या काय असं करीत आपलं सगळं चांगलं झालं घेतले नाव मग सगळ्या समाजाला गावात घरातली गावाला दाखिलं सगळे चांगले सगळे करतेच नाम स्मरण सगळं करते सगळं व्यवस्थित झालं. वैष्णव मेळा 8वा होता या वर्षी सगळं चांगलं करते. आता घरी आज तरी तिथे यायला सगळे आमच्या आता पेरणीचा दिवस असतो सगळ्या कामं चालते तितक्यातून बळत आपले आले कधी तरी केलं सहभागी दादा घेऊन आपण आता काय काय द्यायला तिथे टाइम राहिला मला सांगा मला लय वाळ नका वारायला लावली खेड गावामध्ये काय वाजत